कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एवढं शोधूनही कुठेही अंगठी सापडली नाही। काय करायचं आता आपण? थांब बघू आपण काहीतरी। धनून तुला काही विचारलं नाही ना? वहिनी, ही तुझी अंगठी आहे ना व? आज मला ही अंगठी का घातली? यांच्या इकडच्या माणसांनी माझ्यासाठी अंगठी केली नाहीये का? अगं त्याचं काय झालं धनू, तुझ्यासाठी ना त्यांनी चांगल्या डिझाईनची अंगठी करायला दिली होती, पण ती त्यांना वेळ मिळालीच नाही ना। आता त्यांची तरी काय चूक ना? आता साखरपुडा असं अचानक ठरलं म्हणलं ते तरी काय करणार? त्यांना काय कळत नव्हतं काय करायचं। तुळजा म्हणली आता विधी तर करायला लागल, तोपर्यंत माझी अंगठी घाल। त्यांची बनवून झाली की मग धनूला घाल, असं झालं है ना? धनू तू काळजी करू नको, लग्नाच्या आधी ना तुझ्या हातात तुझी अंगठी असेल। तुम्हा दोघांकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं असतं? कुठली बी अडचण आली तरी आमच्या समोर ठामपणे उभं राहता तुम्ही दोघं। आमच्या वाटेतली सगळी संकट, सगळ्या अडचणींना पळवून लावता। हे येडाबाई, अगं कर्तव्यच आहे ते आमचं। तुझं पण लग्न आहे ना, नीट पार पडतो का नाही बघतो। दादा, नक्की नीट पार पडल ना मग लग्न? मला लय टेन्शन येतंय र। मग ते आत्ताच्या आत्ता बाजूला फेकून दे। अगं तूच म्हणालीस ना आता की आम्ही तुमच्या वाटेतली सगळी संकट पळवून लावतो, तुमच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहतो म्हणून। मग धनू, तुझ्या लग्नात तरी कशी अडचणी येऊ देऊ आम्ही? सो तू आता जा आणि छान लग्नाची स्वप्न बघत जाऊन झोप। चालतंय। गुड नाईट दादा वहिनी। काय झालं? असं का बघतोस? हेच बघतोय की तू माझ्या आयुष्यात नसतीस तर काय केलं असतं। तुझं तू माझ्या संग प्रत्येक क्षणात उभी असतेस, माझ्यावर आलेली संकट तू झेलतीस। असं म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या माग बाई उभी असते, तू कायम माझी ढाल बनून पुढे उभी असतेस। मी पुढे असते कारण मला माहित असतं ना की तू माझ्या मागे पहाडासारखा अगदी खंबीरपणे उभा असतेस। सूर्य, तू माझ्या मागे असणं मला खूप म्हणजे खूप बळ देतं रे। पण हे धनुचं लग्न आपल्याला एकमेकांच्या मागे पुढे उभं राहून नाही, तर एकमेकांच्या सोबत राहून पार पडायचंय। काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।